पोलीस प्रशासनाच्या दिरंगाईविरुद्ध सराफ व्यावसायिक एकवटले. अनेक संघटनांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा. कोतवाली पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी सराफ व्यावसायिक भागवत अदापुरे यांना झालेली अमानुष मारहाण, बेकायदेशीर ताबा आणि सक्तीने केलेली सोन्याची रिकव्हरी या प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. 12 दिवस उलटूनही दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन आणि उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेना, अखिल भारतीय समता परिषद, सावता परिषद, विश्वकर्मा वंशीय समाज आणि क्रांतिज्योती सामाजिक प्रतिष्ठान यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पीडित व्यावसायिकाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा या संघटनांनी घेतला आहे. जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज या ठिकाणी हे सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीनं जे संरक्षण समितीच्या वतीनं जे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या ठिकाणी हे उपोषण होत असताना या मंडळीवर जे उपोषण करायची वेळ आलेली आहे का या पोलिसांचा का जे समाजासाठी संरक्षक म्हणून उभे राहायला पाहिजे त्यांचीच जुलमी, धडपशाही आणि हुकुमशाही या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो आणि या उपोषणकर्त्याशी संवाद साधला तर त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं का अचानकपणे कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता यांना उचलून आणणं, बेदम मारहाण करणं, यांच्यावरती खोटे नाटे गुन्हे लादणं, हा जो प्रकार आहे हा अक्षरशः अहिल्यानगर सिटीच्या साठी खूपच लांछनास्पद असा हा या ठिकाणी या पोलिसांनी हा असा जो कार्यक्रम चालवला आहे. तर त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो आणि उपोषणकर्त्यांसंग ज्यावेळेस बोललो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलंय का जर समजा या ठिकाणी यांना न्याय मिळावा म्हणून पालकमंत्री फोन करू शकतात, 2-3 आमदार फोन करू शकतात, तरी सुद्धा हे जे मुजोर अधिकारी आहेत हे कुठल्याही प्रकारच्या कोणाच्याही याला भीक घालायला तयार नाहीत. तर याचा अर्थ यांना कोणाचं ओलय हा ह्या सर्व मीडियांना माझा असा सवाल आहे काही नेमका यांच्या पाठीच्या मागे कोण उभा आहे याचा पर्दाफाश व्हायला पाहिजे. त्यानंतर आता आज हा दुसरा दिवस आंदोलनात, उपोषणकर्त्याच्या तिसरा दिवस, या ठिकाणी यांच्यासाठी कोणी अजून आलेलं नाही. यांना न्याय देण्यासाठी लेखी स्वरूपाची कोणी हमी दिलेली नाही. परंतु अजून 2 दिवस वाट बघू आणि यानंतर या आंदोलनाची जी पुढची दिशा आहे त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी क्रांतिज्योत सामाजिक संघटनेचे लोक आलेले आहेत, सावता परिषदेचे माणसं आहेत, समता परिषदेचे माणसं आहेत, शिवसेनेचे माणसं आहेत, हे विश्वकर्मा संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत. त्यानंतर हे सुवर्णकार हे संघटनेचे आहेतच आहेत. म्हणजे असं काय कुणी असं समजायचं कारण नाही की हे सुवर्णकार समाज हा जरी मायक्रोमध्ये असेल तर त्यांच्या पाठीमागे कोणी उभं नाही असा कुणीही गैरसमज करू नये. त्यानंतर मी आमच्या सर्व संघटनेच्या वतीनं असं जाहीरपणाने सांगतो का हा आमच्या ओबीसी फॅक्टरमधला जरी मायक्रो घटक असेल तर त्यांच्यासाठी हे संपूर्ण ओबीसी समाज हा एकजुटीनं उभा राहून यांना न्याय मिळून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खंबीरपणे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकारी ज्यावेळी एकत्र बसतील, चर्चा आणि विचारविनिमय झाल्याच्या नंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ही या ठिकाणी ठरवणार आहे. पुढचं आंदोलन आता आमचे कार्यकर्ते बोलतायत का मग मुंबईमध्ये घ्यायचंय, वर्षा बंगल्यासमोर घ्यायचंय आणि अक्षरशः मुख्यमंत्री महोदयांच्या हे निदर्शनास आणून द्यायचंय का आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये का ज्या ठिकाणी आम्हाला संरक्षक किंवा ज्यांच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आशेने मागतो तेच आज आमच्यासाठी खास कर्दनकाळ ठरू राहिलेत. हे सर्वांच्या लक्षात आणून देऊन जर समजा या ठिकाणी त्यांच्याकडून सर्व प्रकारच्या माध्यमातून हा न्याय मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघटनेच्या सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलनाने पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. आज आम्ही इथं समता परिषद व सावता परिषद
जो अमानुष हल्ला हा सुवर्ण संघटनेवर हा पोलिसांनी भ्याड हल्ला जो केलाय, हे जे कायद्याचे रक्षकच भक्षक झालेत, तर यांच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी म्हणून यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी हा समता परिषद सावता परिषद वतीने विश्वकर्मा समाज शिवसेना विविध पदाधिकारी संघटनेने निवेदन दिलं आहे. 3 दिवस झालेत हा आमचा समाज इथं उपाशी तापाशी बसलाय, तरी प्रशासनाने याची कुठली दखल घेतली नाही. प्रशासनाने या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी, दखल घ्यावी व न्याय द्यावा एवढी आमची प्रशासनाला विनंती आहे. जर योग्य कारवाई योग्य न्याय मिळाला नाही तर पुढील उपोषण हे फडणवीसच्या दारात राहणार, म्हणजे राहणार 100%. उद्या 1 मे आहे. उद्या प्रशासनाने कसा झेंडा फडकायचा हा निर्णय घ्यायचा आहे. आम्हाला उग्र स्वरूपाचं कुठलंही हिंसक आंदोलन करायचं नाही. प्रशासनाने योग्य ती आम्हाला न्याय द्यावा एवढी विनंती मी समता परिषद सावता परिषदेने करतो आणि थांबतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.